आलोय करोल बाग मध्ये, जे दिल्लीमध्ये आहे आणि हे दिल्लीमधलं सर्वात मोठं मार्केट आहे। तुम्हाला मार्केट मी एक्सप्लोर करतोय। नमस्कार मंडळी, मी विकास शिरोळे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय दिल्लीला। मोदीजींनी संपूर्ण देशभरात एक उपक्रम राबवला आहे, मेरी माटी मेरा देश। या कार्यक्रमाबद्दल आपण आज इकडे आलेलो आहोत। स्टार्टपासून व्हिडिओ बघा, जिथून आपण सुरुवात केली होती प्रवासाला तिथून तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। तर मंडळी आता आपण आहोत आसनगाव स्टेशनला, पण आपल्याला जायचं होतं CSTला आणि आज संडे असल्या कारणाने ट्रेन खूप लेट आहेत, काही ट्रेन कॅन्सलसुद्धा झालेल्या आहेत। ट्रेन पकडण्यासाठी इगतपुरीला जायचं आहे, म्हणून आम्ही कसाराला जायचा निर्णय घेतला आहे। आम्ही आता कसाराला जातोय। म्हणजे आपल्याला नेहमीच आपण असं कुठे प्रवास करत असतो ना, तेव्हा अशी काहीतरी अडचण येतच असते। असू दे, आता जाऊया आपण आता इगतपुरीला। ओके, फायनली ट्रेन आली आहे आपली। लोकल ट्रेनला न जाता आम्ही एक्सप्रेसला जाण्याचा निर्णय घेतला, मेलला जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आता मेलने प्रवास करतोय। काय कारण त्याला पर्याय नाही आहे। आता निघालो आपण फायनली, आपण आसनगावला आता बाय बाय करून निघालोय। फायनली म्हणजे आपण उतरलोय कसाराला आणि इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागले। तुम्ही बघू शकता आम्हाला मेलने यावं लागलं आणि आता आम्ही इकडनं जाणार आहोत इगतपुरीला। इगतपुरीला जाण्यासाठी कदाचित आम्हाला बस करावी लागेल किंवा आम्हाला जीपने जावं लागेल, बघूया आता। कसारच्या आपण स्टेशनच्या बाहेर जातोय। तर मंडळी आता आपण इगतपुरी स्टेशनला, आणि इगतपुरी स्टेशनला आपण आता ट्रेनची वाट बघतोय। मला तरी वाटतं अजून 1.5 ते 2 तास लागतील ट्रेन येण्यासाठी। तोपर्यंत आपण इथे थांबूया थोडा वेळ। आणि हे आपल्यासोबत आहेत जयजी शेखावत, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आहेत ते आता सध्या। त्यांच्यासोबत आपण चाललो आहे दिल्लीला। ते आपला कार्यक्रम आहे, मोदीजींचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला अजून बरीच मंडई भेटणार आहे। 5 minutes later. तर मंडळी आम्ही वाट बघतोय आमच्या ट्रेनची, जी आमची स्पेशल ट्रेन येणार आहे त्याची आम्ही वाट बघतोय। आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आले वंदे भारत एक्सप्रेस आणि ही सगळी मंडळी तिने वाट बघते ट्रेनची, केव्हा आमची ट्रेन येते आणि केव्हा आम्ही ट्रेनमध्ये बसतो, असं झालं आहे आम्हाला। मग आता येईलच, मला तर वाटतं आता कल्याणपर्यंत आले आणि आम्ही आता इगतपुरी स्टेशनला आहोत, ते वाट बघतोय आम्ही। अशा प्रकारे आपली ट्रेन आलेली आहे। 2 तासाच्या वेटिंग नंतर, म्हणजे आम्ही 2 तास इथे वेट केला आणि त्यानंतर आपली ट्रेन आलेली आहे। दिल्लीला आहे, तुम्ही बघू शकता स्पेशल ट्रेन आहे ही, मेरी माटी मेरा देशसाठी स्पेशल ट्रेन आहे। आणि आता आपण ट्रेनमध्ये बसतोय। तुम्ही बघितलंच किती लवकर आलो आपण, पहाटे आलो होतो आपण इथे। आणि आता फायनली 1 वाजता आपली ट्रेन आलेली आहे स्टेशनला। तर मंडळी फायनली आपण या स्पेशल ट्रेनमध्ये बसलेलो आहोत। त्या क्षणाची आपण जेव्हा वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे। आम्हाला असं झालं होतं कधी एकदाच आम्ही ट्रेनमध्ये बसतोय, कारण खूप वैताग आला होता, सर्वांनाच खूप वैताग आला होता। आम्ही स्टेशनला जवळजवळ 3 ते 3.5 तास बसलो। म्हणजे आता आपल्याला जर आराम करायचा असेल, झोपायचं असेल झोपू शकतो किंवा मोबाईल वगैरे चार्जिंग करू शकतो आपण। ओके, तर दादांना आपण विचारूया की पुढचं नियोजन कसं असणार आहे आपलं। आता एकंदरीत विषय असा आहे की महाराष्ट्रामधून नव्हेच तर देशामधून आपण एक अभियान राबवलेलं आहे, मेरी माटी मेरा देश। म्हणजे यावरती याचा मिनिंग असा आहे की आपण किती या मातीवरती प्रेम करतो हे दाखवण्याचा भाग आपण करत आहोत। एकंदरीत हा आपण कलश घेऊन चाललेलो आहे महाराष्ट्रामधून, तो दिल्लीमध्ये इंडिया गेटला आपण ठेवणार आहे। अँड देन त्याची पूजा वगैरे ते आपण स्टार्ट केली होती शिवनेरी फोर्टवरनं, शिवनेरी किल्ल्यावरनं आपण स्टार्ट केलं होतं या मोहिमेला। अँड देन त्याच्यानंतर आता समापन आपले नेते नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते इंडिया गेटमध्ये होते। ओके, चला जाऊया, आपला प्रवास चालू होतोय।
इगतपुरीहून. खरं तर आपण आसनगावनं प्रवास चालू केला होता, पण आता इगतपुरीमध्ये आपण आहोत कारण आपली जी ट्रेन आहे ती थांबणार होती इगतपुरीला. तर मंडळी आता आपण आलोय नाशिक रोडला आणि आपली पूर्ण ट्रेन बुक आहे थेट दिल्लीपर्यंत. जे ग्रुप आहे तो या डब्यामध्ये आहे पूर्ण. तर म्हणजे आता वाजले 3:30 आणि आम्ही मनमाड जंक्शनला आम्ही पोहोचलो आहे. तर मला तरी वाटतं आता झोपून घ्यावं कारण जेवण वगैरे झालं आहे आमचं छान. तर दिल्लीच्या दिशेने आपण चाललो आहे आणि आता आपण मनमाडला आहोत, मनमाड स्टेशनला. तर याच्यानंतर डायरेक्ट आता मला तर वाटतं आहे भुसावळला थांबेल असं वाटतं मला. डायरेक्ट बघू आता कुठे थांबेल ट्रेन. चला जाऊया आता, झोपून घेतो आणि नंतर मग तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो मी. ओके, संध्याकाळी कोणतं स्टेशन येईल त्या स्टेशनला मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चला आता सगळे झोपलेले आहेत आणि आपण सुद्धा आता देव पूजाई देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजाई देव पूजा पाय तुझे गुरुराया माझी देव पूजाई देव पूजा पाय तुझे गुरुराया चरणाची माती तेथे माझी भागीरथी. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. तुझी मुली गरगरणाऱ्या नभा खंडवा जंक्शनला आहोत. मला तर वाटतं 4 ते 5 स्टॉप आहेत आपल्याला अजून जाण्यासाठी. झाशी जंक्शन आहे, त्यानंतर पुढे गेल्यानंतर आग्रा आहे, असे जंक्शन आहेत ना. मग दिल्लीला आपण डायरेक्ट 2 वाजता पोहोचतो, 2 किंवा 3 वाजता. ओके.